नमस्कार. ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे क्रॉपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण ॲग्रिकल्चरल मार्केटिंग नावाचा पॉईंट पाहतोय. त्याच्यामध्ये आपण आता किसान क्रेडिट कार्ड हा पॉईंट बघणार आहोत. KCC. द फार्मर इन इंडिया हॅव टू फेस मच डिफिकल्टी in arranging short-term funds for the planting and harvesting season and to meet the agricultural need. भारतामधील शेतकऱ्यांना बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागतात तेव्हा त्यांना छोट्याशा फंडची गरज असते. म्हणजे साधारणतः प्लॅन्टिंगसाठी पैसे लागतात, हार्वेस्टिंग सीझनसाठी पैसे लागतात किंवा अजून काही ॲग्रिकल्चरल नीड्ससाठी पैसे लागतात त्यासाठी. They are largely dependent on credit from the unorganized sector such as money lenders. मग त्यांना कोणावरती अवलंबून राहतं? अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये जे पैसे देणारे असतात, म्हणजे थोडक्यात आपण त्याला सावकार असं म्हणू, त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. हू चार्ज एक्सऑर्बिटंट रेट ऑफ इंटरेस्ट. आणि हे जे सावकार आहेत त्यांनी घेतलेल्या पैशावरती जास्तीचं व्याज लावतात. महिन्याला त्यांचं व्याज असतं, पुन्हा व्याजावरती व्याज ते लावतात, मुद्दलमध्ये पुन्हा व्याज ॲड करतात आणि पुन्हा त्याच्यावर व्याज लावतात. म्हणजे शेतकऱ्यांनी किती पैसे घेतले, किती परत दिले याचा काही हिशोबच नसतो आणि शेतकरी कायम कर्जबाजारी त्या सावकाराचा राहतो. रिअलायझिंग द नीड फॉर सच शॉर्ट टर्म क्रेडिट, आणि याचा विचार करून द किसान क्रेडिट कार्ड स्कीम वॉज लॉन्च्ड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अँड नाबार्ड. आणि याचा विचार करून रिझर्व्ह बँकेने आणि नाबार्डनी ही योजना आणलेली आहे. किसान क्रेडिट कार्ड इज ऑफर्ड बाय कमर्शियल बँक. कमर्शियल बँक ती ऑफर करते. रिजनल रुरल बँकमध्ये ते चालतं किंवा कोऑपरेटिव्ह बँकसुद्धा ती ऑफर करते. द किसान क्रेडिट कार्ड इज ए क्रेडिट स्कीम इंट्रोड्यूस्ड इन ऑगस्ट 1998 बाय इंडियन बँक. किसान क्रेडिट कार्ड हे साधारणतः 1998ला सुरू केलं इंडियन बँकेद्वारे. द मॉडेल स्कीम वॉज प्रिपेअर्ड बाय नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. त्याचा जो बेसिक मॉडेल प्लॅन आहे हा नाबार्डनी तयार केला. नाबार्ड म्हणजे काय? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ऑन रिकमेंडेशन ऑफ द RV गुप्ता कमिटी. आणि RV गुप्ता कमिटीने ही शिफारस केलेली होती त्याच्यानुसार टू प्रोव्हाइड द टर्म लोन्स अँड ॲग्रिकल्चरल नीड्स. ए किसान क्रेडिट कार्ड वर्क्स इन सिमिलर वेज ॲज ए नॉर्मल क्रेडिट कार्ड. नॉर्मल क्रेडिट कार्डसारखंच हे काम करतं. यू कॅन यूज इट ॲट ATMs अँड मर्चंट पोस्ट टर्मिनल्स. अंडर द किसान क्रेडिट कार्ड स्कीम, कस्टमर कॅन अवेल 2 types of credit, that is cash credit and term loan. A short-term credit limit is offered on the Kisan credit card. ठराविक लोन त्याच्यावर दिली जातात for smaller agricultural needs. The term loan can also be taken for cultivation. कल्टिवेशनसाठी तो लोन घेऊ शकतो, बाईंग इक्विपमेंटसाठी, इरिगेशनसाठी. कार्ड होल्डर्स can use the Kisan credit, that is card, for certain domestic needs as well. The farmers also receive a passbook which contains all relevant details of a land holding. Credit limit, validity, the repayment period in Kisan credit card is up to maximum 12 months. परत देण्याचे पैसे हा कालावधी 12 महिने असतो. आणि हे जे कार्ड आहे ते व्हॅलिड असतं साधारणतः 3 ते 5 वर्षासाठी. याच्यानंतरचा पॉईंट आहे कॅश क्रेडिट is a facility to withdraw money from the current bank account without having credit balance but limited to the extent of borrowing limit which is fixed by bank. The interest on this facility is charged on the running balance. रनिंग बॅलन्सवरती त्याचा इंटरेस्ट लावला जातो and not the borrowing limit which is given by the bank. आता त्याचे आपल्याला फीचर्स पाहिजेत. फीचर्स ऑफ किसान क्रेडिट कार्ड लोन. All farmers are eligible for the benefit from the Kisan credit card scheme. This include farmers who cultivate their own land and टेटंट फार्मर्स, म्हणजे ओन लँड्सवर काम करणारे किंवा भाडोत्री जमिनीवरती काम करणाऱ्यांनी ही स्कीम चालू शकते. द नॅशनल क्रॉप इन्शुरन्स स्कीम कव्हर्स द क्रॉप एलिजिबल फॉर किसान क्रेडिट कार्ड. द स्कीम ऑफर्स सम प्रोटेक्शन टू द फार्मर इन ए पुअर क्रॉप सीझन. ज्यावेळेला क्रॉप सीझन त्याला कमी पैसे देणारा मिळतो त्यावेळेला हे तो वापरू शकतो. द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ धिस स्कीम इज
द सिम्प्लिसिटी ऑफ द क्रेडिट प्रोसेस, ही जी प्रोसेस आहे ती सिम्पल आहे. क्विकर अँड टाइमली अवेलेबिलिटी ऑफ द फंड्स फॉर द फार्मर, पटकन होते आणि वेळेवर शेतकऱ्याला पैसे मिळतात. देअर इज मिनिमल पेपर वर्क अँड डॉक्युमेंटेशन इन्व्हॉल्ड, इथं पेपरवर्कचं काम खूप कमी लागतं, कागदपत्र फार जुळवावी लागत नाहीत. देअर इज ए लॉट ऑफ फ्लेक्झिबिलिटी इन रिपेमेंट टेन्चर ऑफ द किसान क्रेडिट लोन, आणि तिथे भरपूर लवचिकता आहे रिपेमेंट करण्यामध्ये. देअर इज ऑल्सो पॉसिबिलिटी ऑफ एक्सटेंडिंग द रिपेमेंट पिरियड इन केस ऑफ बॅड क्रॉप टर्न आउट ड्यू टू नॅचरल कलॅमिटी, जर काही कारणांमुळं शेतकऱ्याला पैसे व्यवस्थित शेतातून मिळाले नाहीत तर तिथे याची किसान क्रेडिट कार्डचं लोन देण्याची वेळ वाढवली जाऊ शकते. फार्मर्स आर ऑल्सो ऑफर्ड सबव्हेन्शन फॉर टाइमली अँड प्रॉम्प्ट रिपेमेंट, ज्यावेळेला शेतकरी ते वेळच्या वेळेला पैसे भरतो तर त्याचा काहीतरी मोबदला त्याला दिला जातो, ऑफर केला जातो. इट इन्श्युअर्स ॲश्युअर्ड अवेलेबिलिटी ऑफ द फायनान्शियल रिसोर्सेस ॲट अफोर्डेबल इंटरेस्ट रेट. इट प्रोव्हाइड इन्शुरन्स कव्हरेज फॉर द recipient of the Kisan credit card. It provides a facility to withdraw cash as per farmer requirement, specifically targeted at farmers as part of the government scheme for the Kisan. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे स्क्वेअर ब्रॅकेटमधला टॉप बँक्स ऑफरिंग किसान क्रेडिट कार्ड, त्याची नावं दिलेली आहेत. पहिलं नाबार्ड, नंतर SBI, नंतर BOI, नंतर IDBI, ॲक्सिस बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक, ती नावं तुम्ही बघू शकता. आता नंतरचा पॉईंट आहे तो स्क्वेअर ब्रॅकेटमधला असून परीक्षेसाठी आहे, डिलीट पोर्शनमध्ये नाही. किसान क्रेडिट कार्ड हा सगळा डिलीट पोर्शन आहे, पण नंतरचा हा पार्ट सिलेबसमध्ये परीक्षेला आहे म्हणून तो आपण आता घेतोय. व्हॉट इज नाफेड? नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड इज ए अपेक्स ऑर्गनायझेशन ऑफ मार्केटिंग कोऑपरेटिव्ह फॉर ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस इन India under Ministry of Agricultural Government of India. It was founded on the birthday of Mahatma Gandhi on 22nd October 1958. ला ही सुरू झाली महात्मा गांधीच्या जन्मदिवशी. to promote the trade of agricultural produce and forest resources across the nation, की ज्याच्यामुळे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस आणि फॉरेस्टमधले रिसोर्सेस आपण नेशनमध्ये सगळीकडे पोहोचवू शकतो. It is registered under Multi-State Cooperative Society Act. NAFED is now one of the largest procurement as well as marketing agency for agricultural product in India. सगळ्यात मोठी cooperative society आता ही आहे. NAFED is the nodal agency to implement price stabilization measures. With its headquarters in New Delhi, NAFED has 4 regional offices at Delhi, मुंबई, चेन्नई अँड कोलकाता, अपार्ट फ्रॉम द 28 झोनल ऑफिसेस, म्हणजे याच्याशिवाय अजून 28 झोनल ऑफिसेस आहेत इन कॅपिटल्स ऑफ स्टेट्स अँड इम्पॉर्टंट सिटीज. या ठिकाणी आपला हा टॉपिक संपला आहे. थँक्यू.